हाय गं, तर एक सांगायचं होतं लक्षात आलं. तुमच्या एखादी गोष्ट कानावर आली ना, म्हणजे कसं सांगू आता, 2-3 मित्र आहे तुम्ही, ठीक आहे. मित्र नाही पण लांब लांबचे मित्र आहेत. एखादा माणूस तुमच्या तिसऱ्या माणसाबद्दल, समजा तुम्ही दोघं एक, तर एक तिसऱ्या माणसाबद्दल काय सांगत असेल ना एखादी गोष्ट, तर गप ऐकून घ्यायची या कानानं आणि या कानानं सोडून द्यायची, ठीक आहे. त्या तिसऱ्या माणसाला सांगायला जाऊ नका. आपल्या जास्त काय बोललं नसतं त्या तिसऱ्या माणसावर वगैरे, आणि त्याचा माणूस जो असतो तो आपल्याकडे काहीतरी सांगतो त्याच्याबद्दल. म्हणजे पहिला आणि तिसऱ्या माणसाची ओळख चांगली असती, आपली तिसऱ्या माणसाची ओळख चांगली नसते, ठीक आहे. तर पहिला माणूस आपल्या तिसऱ्या माणसाबद्दल दुसरा म्हणजे माझ्याकडे जो 2 नंबर आहे ना मी, तर 2 नंबरकडे सांगायला जातो दुसऱ्या माणसाकडे, म्हणजे माझ्याकडे, की असा असा आहे तिसरा माणूस, असा असा आहे वगैरे. आपण चांगल्यासाठी जायला जातो तिकडे सांगायला 3 नंबरला, की हा असा असं व्यक्त झाला माझ्याकडे, असं असं बोलला, असं असं सांगितलं. पण त्या तिसऱ्या माणसाला खरं वाटत नाही, आणि आपल्याला आणि त्या तिसऱ्या माणसाच्या त्या पहिल्या माणसामुळे भांडणं होतात. म्हणजे चूक कुठं होती, की आपण सांगायला जातो चांगलं, करायला चांगलं जातं, पण समोरच्याला वाईट वाटतं. त्यामुळं नका सांगायला जाऊ. एखादी गोष्ट कानावर आली ना, तिथलं तिथं सोडून द्या. तिसऱ्या माणसाला किंवा काहीही असो, कुणाला सांगायला जाऊ नका. मनात ठेवा, नंतर मनातनं बाहेर काढून टाका, ठीक आहे. कुठं बोलू नका, काय करू नका. फक्त डोक्यातनं काढा ती गोष्ट. तुम्हाला त्रास होईल, तुमचे दोन्ही मैत्री, दोन्ही माणसं तुटतील, ठीक आहे. हे माझ्याकडनं चूक झाली आहे. म्हणजे तिसऱ्या माणसाबद्दल एक माणूस व्यक्त झाला आहे माझ्याकडे, आणि मी त्या तिसऱ्या माणसाला त्या पहिल्या माणसाचं जे बोलणं आहे ते सगळं सांगायला गेलो. पण ते त्या तिसऱ्या माणसाबरोबर माझी मैत्री तुटली. आणि त्यामुळं नको यार, ह्या गोष्टी नको, भविष्यात करू नका. कोणाची एखादी गोष्ट कोणा कानावाली सोडून द्या. किती जवळच असता काही असलं सोडून द्यायचं, कानावर आलेली गोष्ट सोडून द्यायची, ते बेटर राहते. माणसं व्यक्त होतात, व्यक्त होणं एखाद्या समोर समोर व्यक्त होतात, बाहेर व्यक्त होतात, मनात साठवून ठेवलेलं असतं ते व्यक्त होतात. सो जर तुम्हाला मैत्री टिकवायची असेल, माणसं टिकवायची असेल, तर कुठलीही गोष्ट कुठेही सांगायला जाऊ नका. जी मी चूक केली ती तुम्ही करू नका प्लीज. माझी चूक ती बंद केली आहे मी, एकदा दोनदा चूक झालेली, परत नाही चूक केली कधी, आणि करणार पण नाही. एकदा सुधारलं की सुधारलं. सो तेवढं करा. एखादी माणसं तिसऱ्या माणसाबद्दल जर तुमच्याकडे, समजा तुम्ही 2 नंबरला आहे, तर सांगायला येत असेल तिसऱ्या माणसाबद्दल पहिला माणूस, तर त्याचं ऐकायचं आणि सोडून द्यायचं. या कानानं ऐकायचं, या काढून सोडून द्यायचं, ठीक आहे. आणि सांगायचं नाही तिसऱ्या माणसाला. ते असेल चालले मैत्री चांगली अशी पहिल्या माणसाची आणि तिसऱ्या माणसाची मैत्री चांगली असती, ती पण जरा त्याला पण मतभेद होतात, आणि आपली तर तुटून जाते मैत्री. आपण चांगलं करायला जातो पण ते वाईटाकडे जातं, निगेटिव्ह माणूस घेतो समोरचा. तो बेटर आहे न बोललेलंच बरं आहे, शांत ठेवलं राहिलेलंच बरं आहे, आणि गोष्टी ऐकून सोडून देणंच बरं आहे.